करताना खूप छान वाटत आहे, कारण प्रत्येक पोळी फुगत आहे. नमस्कार मंडळी, मी स्वाती. मराठी लाईफ इन UK या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आज आहे अक्षय तृतीया. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. अक्षय तृतीया म्हटलं की आमच्याकडे पुरणपोळ्या असतात आणि सोबत आमरसही असतो. पण इकडे आम्हाला आंबे मिळाले नाही आहे, त्यामुळे आमरस तर काही नाही आहे, पण पुरणपोळ्या, कटाची आमटी, वांग्याची भाजी याचा बेत तरी आहे. तर सकाळी लवकर उठून आवरून पूजा वगैरे करून घेतलेली आहे. तर मी आता पुरणपोळ्या बनवत आहे. इकडे भात झालेला आहे आणि वांग्याची भाजी पण झालेली आहे. आणि कटाची आमटी पण झालेली आहे, बाहेर डायनिंग टेबलवर ठेवलेली आहे. आज पोळ्या करताना खूप छान वाटत आहे, कारण प्रत्येक पोळी फुगत आहे. तुम्ही पाहू शकता इथे. पुरणपोळ्या झाल्यानंतर नैवेद्य दाखवून आज आमचा मंदिराला जाण्याचा पण प्लॅन आहे. इथेच आमच्या जवळ स्वामीनारायण टेम्पल आहे, तर तिथे आम्ही आज दर्शनासाठी जाणार आहोत. तुम्ही आता बघू शकताय माझ्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत आणि नैवेद्याचं ताटही रेडी केलेलं आहे. मी आता देवाला नैवेद्य दाखवते आणि त्याच्यानंतर आम्ही जेवून घेतो सगळेजण. तर आता आम्ही रेडी झालो आहोत मंदिराला जाण्यासाठी आणि इथून आम्हाला अर्धा तास तरी लागेल तिथेपर्यंत पोहोचायला. तर तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला मंदिर दाखवते. चला तर हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. अनंत कोटी भुवनेश भवानी, अनंत कोटी भुवनेश भवानी, हरि सब विधि महिमा सकत नहीं जानी. आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आम्ही आत्ताच मंदिरातून जाऊन आलो आहोत आणि आजचा दिवस आम्हाला खूप छान गेला. मंदिरात पण खूप छान दर्शन झालं आणि आरतीही भेटली आम्हाला. तर असं आमचं अक्षय तृतीयाचं सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आशा करते की तुमचा पण दिवस खूप छान जावो. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.